रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। या ठिकाणी आपल्यासोबत पारगाव गावचे उपसरपंच आहेत। सरपंच, या ठिकाणी तुमच्याकडे एक शिवसेनेचं उपतालुका प्रमुख पद आहे आणि तुम्ही अनेक ठिकाणी चर्चा ऐकायला भेटते, हा उमेदवार देतोय, तो उमेदवार देतोय, तुम्ही स्वतःही उमेदवार म्हणून इच्छुक होता? मी स्वतः उत्सुक होतोच, पण सर्वस्वी जे अधिकार आहेत हे शरददादांना आहेत। तर शरददादांच्या सोबत ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की आपल्याला राजू शेटला उमेदवारी द्यावा लागेल। तर मी एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी त्या ठिकाणी राजू शेटला पूर्ण त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे। आणि या ठिकाणी उद्या आपण सकाळी 11 वाजता निमगाव सावामध्ये राजू शेट गाडगे यांचा प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी 11 वाजता आपण हनुमान मंदिराच्या समोर त्या ठिकाणी आमदार शरददादा सोनवणे यांच्या उपस्थितीत नारळ फोडून आपण प्रचाराला उद्यापासून सुरुवात करणार आहे। आणि खाली बोरी पंचायत समिती या गाण्यामध्ये राजू शेट गाडगे यांची उमेदवारी ही फायनल झालेली आहे। तुम्ही पण इच्छुक होता ना? नाही, मी स्वतः जरी इच्छुक असलो, पप्पू डुकरे आणि राजू शेट गाडगे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। राजू गाडगे पंचायत समिती सदस्य झाले काय आणि पप्पू डुकरे झाले काय, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्याच्यामुळे राजू शेटला पण काही अडचण नाही। राजू शेट गाडगे 100% पंचायत समिती सदस्य होणार। आता जी काही उद्या नारळ फोडण्याची प्रक्रिया होणार आहे असं तुम्ही म्हणताय, हो। परिसरातल्या जे काही नागरिक आहेत किंवा ग्रामस्थ आहेत काय होणार? नाही, मी परिसरातल्या सर्व नागरिकांना किंवा ज्या बोरी पंचायत समिती गावातून जे सर्व गावं येतात, जे सगळे गाव त्या प्रत्येक गावातील प्रत्येक शिवसैनिक असेल किंवा आम नागरिक असेल त्यांना असं मी या ठिकाणी आव्हान करतोय का या ठिकाणी उद्या सकाळी 11:30 वाजता निमगाव सावामध्ये या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे। आमदार शरददादा सोनवणे यांच्या ठिकाणी विजयाचा आपण या ठिकाणी राजू शेट गाडगे यांचा नारळ, विजयाचा नारळ निमगाव सावामध्ये फोडणार आहोत। त्यांच्याकडून एक बोरी गावातून उमेदवार दिला गेला आहे, पारगाव गावामधून तुमच्याच पारगाव गावामधून एक म्हणजे ताकदीचा उमेदवार दिला गेला आहे। ताकद म्हणजे काय नक्की तुम्ही म्हणता? ताकद म्हणजे काय? वर्चस्व आजूबाजूच्या गावांमध्ये चांगल्या पद्धतीचं आहे। नाही, पण त्यांच्यापेक्षा जास्त राजू शेटचं वर्चस्व आहे। निश्चित खात्री आहे 100%। तुम्हाला 7 तारखेला त्याच्यात सगळं दिसेल। 7 तारखेला त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस दिसेल तुम्हाला राजू शेट 100% विजय झालेले असतील। शिवाय भरघोस मतांनी घासून बिसून नाही, ठासून येणार राजू शेट, काही प्रॉब्लेम नाही। मग आता राजू शेट गाडगे यांचा नारळ फोडण्याचा प्रक्रिया जो काय आहे तो कधीचं नियोजन ठरलं? ते उद्या सकाळी ठीक 11 वाजता निमगाव सावा या ठिकाणी हनुमान मंदिराच्या त्या ठिकाणी राजू शेट गाडगे यांचा आमदार शरददादा सोनवणे यांच्या उपस्थितीत आपण प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी उद्या फोडणार आहे। आणि आपलं पूर्णपण तयारी पण झालेली आहे। लोकांनी असं पण म्हणायचं नाही का तुम्हाला दिवस कमी आहेत, असं काय नसते दिवस कमी आहे। ॲक्च्युली राजू शेटची परिस्थिती अशी का राजू शेट हा पहिलाच माणसांमध्ये पोचलेला माणूस आहे, त्याच्यामुळे ते काही अडचण येणार नाही। 100% काही प्रॉब्लेम नाही।